हॅलो फ्रेंड्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आय होप तुमचा स्टडी खूप चांगला सुरू असेल. आपण सिलेबस डिकोडिंग बघत आहोत. GS1चा पार्ट, त्याच्यामधला आपण हिस्ट्री, जिओग्राफी, देन इंडियन सोसायटी, ठीक आहे, हे आपण कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे. आर्ट अँड कल्चर हे हिस्ट्रीला चाललं हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. वर्ल्ड हिस्ट्रीचा पार्ट आपण नंतर घेणार आहोत एक्सक्लुझिव्ह. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना अभ्यासाचं सोयीचं व्हावं, पॉलिटी अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून आपण आजपासून GS2चं सिलेबस डिकोडिंग करणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करूयात. ही माझ्याबद्दलची माहिती आहे. 2022च्या बॅचचा UPSC टॉपर आहे. मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती. 2018 पासून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात गायडन्स करत आलेलो आहे. NLP कोच, माइंड कोच, लाईफ कोच म्हणून मी काम करतो. त्याचबरोबर मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतो. त्याचे अनेक वर्कशॉप, सेमिनार्स मी घेत आहे. तर बघा, सुरू करूया. पॉलिटी, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर प्रिलिम अँड मेन्स ऑल्सो. आता फक्त पॉलिटी म्हणता येणार नाही. पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन, ठीक आहे, हा सगळा पार्ट याच्यामध्ये आहे. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, हा सगळा भाग याच्यामध्ये आपल्याला कव्हर करायचा आहे. बाकीचं इन डिटेल आपण बघणारच आहोत, पण ओव्हरऑल आपल्याला काय बघायचं ते समजून. आता मग कॉन्स्टिट्यूशन हा खूप महत्वाचा पार्ट आहे. ज्यावेळी राज व्यवस्था हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, तर त्यावेळी आपल्याला संविधान समजून घेणं गरजेचं ठरतं, किंवा राज्यघटना समजून घेणं गरजेचं ठरतं. मग आपली भारताची घटना कशा पद्धतीनं निर्माण झाली, काय त्याचं काय ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये कशा तरतुदी आहेत, कशा पद्धतीने ते लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणते, किंवा लोकांसाठी ते कशा पद्धतीनं घटना काम करते, किंवा कशी डेव्हलप झाली ओव्हरऑल घटना आपली. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं ठरतं. तेव्हाच आपल्याला काय होईल, ते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून येतील. ठीक आहे. आता काय आहे, मग आता भारताचं संविधान निर्मिती झाली, मग हे काय असं एका रात्रीत झालं का? नाही, खूप मोठा अभ्यास आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर पण याला जे काय बॅकग्राऊंड आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी, ती समजून घ्यायची आपल्याला. आणि उत्क्रांती, मग हा शब्द का वापरलाय? इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज लिव्हिंग डॉक्युमेंट असं म्हटलं जातं. तुम्हाला मेन्सला क्वेश्चन येऊ शकतो, इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज लिव्हिंग डॉक्युमेंट, कमेंट, एक्सप्लेन, ठीक आहे, अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो. तर का जीवित घटना का म्हटलं जातं? तर इव्हॉल्व्ह होते, सातत्याने विकसित होत चाललेले आहे, नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होत चाललेल्या आहेत, आणखी सुधारणा अशा पद्धतीने होत चाललेलं आहे, बल्की होत चाललेलं आहे कॉन्स्टिट्यूशन. लक्षात येते का? म्हणून काय म्हटलं तर जीवित. मग आता हे सगळं सांगण्यासाठी तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी पाहिजे, फॅक्ट्स माहिती पाहिजेत, ठीक आहे, तेव्हाच तुम्ही अशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत त्याचे आन्सर देऊ शकता. मग क्वेश्चन असेच येतात पॉलिटीला, कॉन्सेप्च्युअल येतात. प्रिलिमला पण बऱ्यापैकी क्वेश्चन जे आहेत ते कॉन्सेप्च्युअल येतात. आता कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी तुम्हाला फॅक्ट्स माहिती पाहिजेत पॉलिटीच्या, तेव्हा तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून चालायचं आहे. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपल्याला घ्यायची आहे. मग आता बघा, संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हटले की आपल्याला काय येईल? रेग्युलेटिंग ऍक्ट 1773. इथं काय झालं, भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया. त्यावेळी काय झालं, आपण हिस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितलेल्या आहेत. हे इतिहासातच करा, हे इतिहास करताना ह्या गोष्टी करा आणि त्याचं पॉलिटीला लिंकेजेस लावा. हा सगळा पार्ट तुम्ही हिस्ट्रीमध्ये कव्हर करणार आहात, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये. मग बंगालचा गव्हर्नर काय झाला? बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. लक्षात येते काय? त्याच्यानंतर पीट्स ऍक्ट आहे. ह्याचं काय म्हणजे काय? कायदे व्यवस्थित समजून घ्या आणि ह्या कायद्यांचा कसा घटना निर्मितीवर इम्पॅक्ट आहे ह्या गोष्टी समजून घ्या. कसं एखादं पद निर्माण झालं, काउन्सिल्स निर्माण होत गेल्या, भारतीयांना प्रतिनिधित्व मिळत गेलं, रिझर्वेशनच्या गोष्टी आल्या, ह्या सगळ्या गोष्टी कशा इव्हॉल्व्ह होत आलेल्या आहेत ह्या समजून घ्यायच्या. त्याच्यानंतर चार्टर्स आहेत वेगवेगळे, 13चा, 33चा आणि 1853चा असं. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी, आता उदाहरणार्थ 1853चा चार्टर ऍक्ट नागरी सेवांसाठी खुली स्पर्धा करण्याची तरतूद करण्यात आली. अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी समजून घ्यायच्या हिस्ट्रीमधून, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये. बुक रिकमेंड करतो याला, हिस्ट्रीचं बुक आहे, ठीक आहे, घटनात्मक, भारताचा घटनात्मक विकास YCMOUचा आहे, हिस्ट्रीचा आहे. त्याच्यातून तुम्हाला हा पॉलिटीचा पार्ट व्यवस्थित समजून जाईल. लक्षात येते काय? कळालं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, ठीक आहे,
त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे आपल्या, मी मॉडर्न हिस्ट्रीमध्ये सुद्धा सांगितलं 1858चा कायदा. इथे काय कंपनीची राजवट संपली, कंपनी डिस्ट्रॉय होते आणि आता मग काय होते की सत्ता, भारत जो आहे तो ब्रिटिश क्राऊनचा पार्ट होतोय आता, त्याच्या अंतर्गत जातोय. एक मिनिट, ठीक आहे, ब्रिटिश क्राऊन अंतर्गत येतो. ठीक आहे, ब्रिटिश क्राऊनचा भाग होतो, लक्षात येते का. आणि मग काय भारत मंत्री वगैरे हे पद निर्माण होत, ह्या सगळ्या गोष्टी. परत मग काय आहे त्याच्यामध्ये 1809चा कायदा मोर्लामिंटो कायदा आहे. त्याच्यानंतर 1919चा मॉन्टेग्यू क्लेम्सफर्ड कायदा आहे. त्याच्यामध्ये द्विदल शासन पद्धती, डायरकीचं स्वरूप काय होतं, याच्यामध्ये काय मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, सांप्रदायिक प्रतिनिधित्व देण्यात आलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. हे सगळ्या ऍक्ट व्यवस्थित करायच्या. घटना निर्मितीची प्रक्रिया, याच्यावर प्रीला राज्यसेवेला खूप क्वेश्चन आपल्याला दिसून येतात. मागच्या 2025च्या राज्यसेवेमध्ये सुद्धा याच्यामध्ये क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. मग संकल्पना कोणी मांडली, एम एन रॉयनी संकल्पना मांडली. मग त्याच्यानंतर घटना समिती किंवा संविधान सभा जे आहे ते कॅबिनेट मिशन प्लॅननुसार स्थापना झाले. मग ह्याच्यामध्ये असणाऱ्या महत्वाच्या समित्या तुम्हाला बघायच्या आहेत. ठीक आहे, महत्वाच्या समित्या तुम्हाला व्यवस्थित बघायच्या आहेत. काय कशा पद्धतीने कामकाज राहिलेलं आहे, काय प्रस्ताव मांडले, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या. भारतीय संविधानाचे स्रोत, जसं की उदाहरणार्थ विविध स्रोत आहेत. ठीक आहे, ऍज इट इज घेतलेलं की नाही, आपल्याला भारतीय व्यवस्थेला ज्या पद्धतीने लागू करता येईल त्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये संसदीय प्रणाली ती आपण घेतलेली आहे. अमेरिकेकडून मूलभूत हक्काचा फीचर घेतलेला आहे. आयर्लंड मार्गदर्शक तत्व, असे बरेच फीचर्स आहेत ते आपल्याला. आणि मोस्टली 1935 ऍक्ट ह्याचा खूप मोठा प्रभाव आपल्याला भारतीय संविधानावर दिसून येतो. तो आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचा, म्हणजे कायदे आपण सगळेच अभ्यासणार आहोत. लक्षात येते का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या. घटना निर्मितीची प्रक्रिया म्हणजे बैठक कशी पार पाडले, कुणी कसे प्रस्ताव मांडले, लक्षात येते का. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. लक्षात येते का, कुठल्या समितीचे कोण अध्यक्ष होते वगैरे, हे सगळ्या गोष्टी प्रीला इम्पॉर्टंट आहेत ते आपल्याला. किंवा मीन सुद्धा त्या पद्धतीने आला तर एखाद्या समजा मसुदा समिती संदर्भात क्वेश्चन आला तर ते मेंबर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत, त्या पद्धतीने अभ्यासायचे. प्रमुख वैशिष्ट्ये, भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. घटनेची संरचना कशी आहे बघा, संघराज्य महत्वाचं फीचर आहे. मग याच्यामध्ये अधिकारांची विभागणी, केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची आपल्याला दिसून येतात, तर त्या बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने विभागणी आहे अधिकारांची. लिखित घटना आहे, स्वतंत्र न्याय व्यवस्था, ठीक आहे, इंडिपेंडेंट ज्युडिशियरी, खूप महत्वाचं फीचर आहे. मीन्सला अशा टॉपिक्सवर क्वेश्चन जास्त येतो. ज्युडिशियरी हा खूप हॉट टॉपिक आहे, ठीक आहे. तर मूलभूत हक्क पार्ट 3 हा खूप महत्वाचा आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. मग आता ह्याच्या संदर्भात असणारे जजमेंट आहेत, केशवानंद भारती खटला आहेत आणि बाकीचे सगळे, हे सगळे जजमेंट येत जातील तुम्हाला. ठीक आहे, हे अभ्यास करत असताना ह्याची तुम्हाला वेगवेगळे जजमेंट येत जातील. म्हणजे एखादं घटनेचं कलम आहे ते कशा पद्धतीने वाईट आहे, त्याचा कसा पद्धतीने अर्थ लावला आहे न्याय व्यवस्थेने, ज्युडिशियरीने, ते आपल्याला गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या. मग ते कुठून कळतं, त्याचे वेगवेगळे जजमेंट आहेत. लक्षात येते का, बेरुबारी खटला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जे खटले जे आहेत ते व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. का तर मीन्सला तुम्हाला ते फॉर्डर पॉइंट्स म्हणून काम करतील आणि ती कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी तुम्हाला जे आहे ते विषयाची समज देईल आणि मग ते तुम्हाला त्या पद्धतीने आन्सर लिहिले येतील. मी आधी काय सांगितले, अभ्यास आपला प्री प्लस मेन्स प्लस पर्सनॅलिटी टेस्ट एकत्रच सुरू आहे. प्री पास होतो, मग मी मेन्सच्या तयारीला मेन्सचा अप्रोच होतो, नाही. आपला अप्रोच फर्स्ट डे पासून हा असला पाहिजे की मला फायनल सिलेक्शन घ्यायचं, त्या अनुषंगानेच माझी तयारी असली पाहिजे. लक्षात येते का. ठीक आहे, पुढे संसदीय लोकशाही, नामधारी प्रमुख, मग हे कशा पद्धतीने आहे लक्षात येते की. युनियन, स्टेट्स, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या. राष्ट्रपती, त्याच्यानंतर राज्यपाल, पंतप्रधान, मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असतं. ठीक आहे, सॉरी, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचं कंपॅरिझन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स नंतर डीपीएसपी आणि फंडामेंटल ड्युटीज, ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. मार्गदर्शक तत्वे कशा पद्धतीने, मग मार्गदर्शक तत्वांचं काय आहे ते का न्याय प्रविष्ट नाही आहेत, मग त्याच्यामध्ये कशा लोकशाहीचे संकल्पना कुठल्या आहे, सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची संकल्पना त्याच्यामध्ये आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना,
ते न्यायप्रविष्ट नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. लक्षात येते काय? आता हे सगळं असताना वेगवेगळे घटनातज्ञ, घटना समितीचे सदस्य, ठीक आहे, किंवा राजकीय विचारवंत यांनी एखाद्या विशेष भागाबद्दल काय म्हटलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. लक्षात येते की उदाहरणार्थ 32 संदर्भात, ठीक आहे, संविधानाचा आत्मा कुणी म्हटलं कमेंटमध्ये मला सांगा. लक्षात येते का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईने अभ्यासायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. प्रोसेसमध्ये राहा तुम्ही, समजून घ्यायचं, अंडरस्टँडिंग लर्निंग प्रोसेसमध्ये राहा. तुम्ही पाठांतराकडे गेलात तर तुम्हाला मग ते सगळं गोळ आहे, फॅक्ट्सच्या मागे फॅक्ट्स गोळा. तुम्ही अंडरस्टँड करून घ्या कशा पद्धतीने आपली घटना निर्माण झालेली आहे, कसा इम्पॅक्ट आहे लोकांच्यावर, कसा इम्पॅक्ट. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या की एक नागरिक म्हणून तर आपल्याला ती समज येईल. आणि दुसरी गोष्ट इकडे काय होते, तुम्हाला जे कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असल्यामुळे तुम्ही इतर विद्यार्थ्यांच्या पेक्षा तुम्ही खूप पुढे राहाल. ठीक आहे. लोकशाहीची मूल्ये तर वेगवेगळे डेमोक्रेटिक व्हॅल्यूज आहेत, त्या प्रकार धर्मनिरपेक्षता, प्रौढ मतदान पद्धती, स्वतंत्र न्याय व्यवस्था हा खूप महत्वाचा पार्ट मी जसं की सांगितलं. मग काय, सर्वोच्च न्यायालय हे संविधानाचे रक्षक आहे. न्याय व्यवस्था ही कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र आहे, सेपरेशन ऑफ पॉवर. लक्षात येते का? या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. धर्मनिरपेक्षता, मग धर्मनिरपेक्षता अशा संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. ही कशी वेगळी आहे पाश्चात्य आणि भारतीय धर्मनिरपेक्षता कशा पद्धतीने वेगळं आहे. लक्षात आहे काय? सेक्युलरिझम, इंडियन सेक्युलरिझम इज डिफरंट फ्रॉम वेस्टर्न सेक्युलरिझम. हा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला तो व्यवस्थित आन्सर करता यायला पाहिजे. युपीएसएल आय थिंक हा क्वेश्चन आलेला आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ते मग हे कधी लिहाल तुम्ही व्यवस्थित, तुम्ही ज्यावेळी कॉन्सेप्च्युअल तुम्हाला क्लॅरिटी असेल त्यावेळी. आता हा धर्मनिरपेक्षता हा शब्द जो आहे तो 42व्या घटनादुरुस्तीने प्रस्तावनेत ऍड करण्यात आलेला आहे. मग आता समजून घ्या वेगवेगळ्या घटनादुरुस्ती कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतात हे समजून घ्यायचं आहे. आता इथं हे समजून घ्यायचं आहे. आणि 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट ह्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. मग का म्हटलं जातं? हा क्वेश्चन आला मेन्सला तर तुम्हाला तो ऍड्रेस करता यायला पाहिजे की 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्टला मिनी कॉन्स्टिट्यूशन का म्हटलं जातं. तर त्याच्यातल्या त्या तरतुदी तुम्हाला माहिती पाहिजेत. किती मोठमोठे बदल त्या घटनादुरुस्तीने करण्यात आले आहेत आणि म्हणून ते तुम्हाला फॅक्ट सांगावे लागते. म्हणून मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं असंही तुम्हाला लिहावं लागेल. मग त्याचे वेगवेगळे थिंकर्स त्या काय मांडलेलं आहे किंवा ज्युडिशियल एक्सपर्ट्सनी काय मत मांडलेलं आहे किंवा राजकीय तत्वज्ञानांनी किंवा विचारवंतांनी काय मत त्यांच्याबद्दल व्यक्त केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे. घटनादुरुस्तीची प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्या. भाग 20 मध्ये कलम 368 ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. सॉरी, त्याच्या संदर्भातल्या महत्वाच्या तरतुदी केवळ संसदेला राज्य आहे अधिकार, हा राज्य विधिमंडळांना नाही आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येतो. हे आता हे का मेन्शन केलं, अशा बारीक जे काही फॅक्ट्स आहेत ना त्याच्यावर प्रीला क्वेश्चन येतो. हे स्टेटमेंट येतं कोणत्याही संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येतो किंवा फक्त लोकसभेत मांडता येतो. हे जर स्टेटमेंट आलं तर हे रॉंग आहे, हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. मग अशा गोष्टीच्या तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. राष्ट्रपतीची पूर्वसंमतीची आवश्यकता असते असं म्हटलं तर स्टेटमेंट ते काय असणार आहे, रॉंग असणार आहे. नसते, कारण काय कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे. ठीक आहे. मग आता हे कशा वेगवेगळ्या पद्धतीने साधं बहुमत, विशेष बहुमत आणि विशेष बहुमत पण निम्म्या राज्यांची निर्मिती का, फेडरल स्ट्रक्चर तुमचं इम्पॅक्ट होत असेल. ठीक आहे. संघराज्य रचनेत बदल होत असेल तर राज्यांचं ते काय असेल ते परमिशन, राज्यांची काय संमती पाहिजे, निम्म्या राज्यांची संमती पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कशा, मग मेजॉरिटी कशा पद्धतीने, विशेष बहुमत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजेत. एम लक्ष्मीकांत आपण सगळेजण पॉलिटीला रेफर करतो, व्यवस्थित तुम्ही हे व्यवस्थित वाचायचे. काही चॅप्टर्स तुम्ही डीडी बस मधून नक्की करा मीन्सच्या पर्स्पेक्टिव्हने, काहीच एकदम सिलेक्टिव्ह. बट एम लक्ष्मीकांत इज मोर दॅन इनफ. ते बस होईल तेवढं तुम्हाला. महत्वाच्या घटना दुरुस्त्या मी मगाशी सांगितलं की घटना दुरुस्त्या होत आलेल्या आहेत, त्या महत्वाच्या आहेत, त्या आहेत. मग काय आहे आता हे करताना काय पार्श्वभूमी राहिलेल्या आहे घटनादुरुस्ती. आता 42वी घटनादुरुस्ती 1976ला ह्याच्यात काय झालं, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे सब ऍड करण्यात आलेले आहेत. मूलभूत कर्तव्य 51 ते ऍड करण्यात आलेले आहेत. लक्षात येते का? मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणून समजून ठेवणं गरजेचं. बघा मी सांगितलं 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट इज कॉल्ड ॲज अ मिनी कॉन्स्टिट्यूशन. बघा ह्याच गोष्टी आहेत, आणखी बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्ही प्रॉपर समजून घ्यायच्या आहेत.
ठीक आहे. त्याच्यानंतर 52वे 44वी घटना दुरुस्ती, याच्यातल्या बऱ्याच गोष्टी इथं बदललेल्या आहेत. मालमत्तेचा हक्क याच्यामध्ये कायदेशीर करण्यात आला आणि आणीबाणीच्या संदर्भात सशस्त्र बंडखोरी हा शब्द वापरला. ठीक आहे. त्याच्यानंतर 52वे 73वे आणि 74वी घटना दुरुस्ती महत्वाचे का, तर पंचायत राज सत्तेचे विकेंद्रीकरण ही एक टर्मिनॉलॉजी आहे. मग सत्तेचे विकेंद्रीकरण करायचं आहे, मग काय केलं पाहिजे, मग संशोधन आहे. 73वे आणि 74वी घटना दुरुस्ती आहे. मग त्याच्या अंतर्गत काय केलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे. मग सत्तेचे विकेंद्रीकरण खूप महत्वाचं आहे. लक्षात येते का, हे कॉन्सेप्ट म्हणून सुद्धा पॉलिटिची खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी काय करण्यात आलं, मग हे संविधान दुरुस्ती करण्यात आली आणि 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती त्यासाठी खूप महत्वाची आहे. लक्षात येते का. मग याच्यामध्ये काय पंचायत राज 11वे परिशिष्ट आणि नगरपालिका 12वे परिशिष्ट यांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. त्याच्यानंतर 61वी मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आले. अशा वेगवेगळ्या मी उदाहरणात काही घेतलेले अशा ज्या काही महत्वाच्या घटना दुरुस्ती आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजेत. एम लक्ष्मीकांत याच्यामध्ये आहे. 86वी घटना दुरुस्ती खूप महत्व आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क बनवण्यात आलेला आहे, कलम 21 ठीक आहे. अलीकडच्या महत्वाच्या घटना दुरुस्त्या जसं की जीएसटी काय, आता जीएसटी मध्ये ही गोष्टी केली होती बघा. एक मिनिट. विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची संमती. का, जीएसटी काय होत होतं, संघराज्य स्वरूपावर बदल होत होता, म्हणून राज्यांची परमिशन गरजेची होतं. मग वस्तू आणि सेवा कर आहे 101 घटना दुरुस्ती 2016 आहे. प्रत्यक्ष आणि वस्तू सेवा कर आणि राज्यांच्या अनेक अप्रत्यक्ष करांचे एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 102 घटना दुरुस्ती 103 आहे. 106वी जसे की नारी शक्ती वंदना अधिनियम. हे सगळे ह्या काही जे आहेत ते रिसेंटच्या आहेत. मग रिसेंटच्या काही घटना दुरुस्त्या. मग करंटचा अपडेट. पॉलिटी करत असताना तुम्हाला करंटवर खूप चांगल्या पद्धतीने भर द्यायचा आहे, लक्षात ठेवा, कारण करंट करायचा आहे. मग आता हे करंट कसं करायचं आहे, ज्यावेळी करंटमध्ये आता उदाहरण मी सांगतो. राज्यपाल हे पद चर्चेमध्ये आहे. ठीक आहे. तर राज्यपाल हे पद चर्चेमध्ये तुम्ही लेट्स सी कुठल्या तरी एखाद्या मॅगझिन मध्ये तुम्ही रीड केलंय. मग काय करायचं, गो टू बेसिक्स. तुम्ही ऑलरेडीच रीड केलेलं आहे पण परत बघा काय तरतूद आहे. मग न्यूज मध्ये कुठले तरी थिंकर काहीतरी सांगतायत राज्यपाल पदाबद्दल, तो डेटा ऍड करून ठेवा. का, तर तो मीन्सच्या आन्सर रायटिंगला तुम्हाला काम येईल. समजलं का. फक्त तिथं आता एम लक्ष्मीकांत मध्ये काही सगळेच थिंकर दिलेले नाही आहेत ना, बट इथे एक्सपर्ट कुणी काहीतरी बोलतंय ना, एखादा आर्टिकल असेल समजा तुम्ही वाचत असाल न्यूजपेपरमध्ये, ठीक आहे, तर ते नोट डाऊन करून घ्या किंवा ती फॅक्ट लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला मेन्सला आन्सर लिहिताना खूप सोयीचं होईल. तुमचा आन्सर इतरांपेक्षा वेगळं होईल. तुमचा एक नॉलेज बेस्ड कंटेंट खूप वेगळा होऊन जाईल. लक्षात येते का. अशा पद्धतीनं करंट प्लस स्टॅटिकचा आपल्याला लिंकेजेस ठेवायचे आहेत. मूलभूत संरचनेचे तत्व, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन हे काय आहे हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ह्याच्यासाठी केशवानंद भारती खटले सगळेच व्यवस्थित समजून घ्यायचे, जे ऑलमोस्ट ज्या खटल्यांचा खूप म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशनच्या एखाद्या तत्वाची जे काय डेफिनेशन आहे किंवा हे जे ब्रॉड केलेलं आहे, अर्थ खूप व्याप्ती अर्थाची वाढवलेलं आहे. ठीक आहे. तर त्या सगळ्या खटले तुम्हाला ते सगळे खटले माहिती पाहिजेत. 73चा हा खटला खूप संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे संसदेला, परंतु संविधानाच्या मूलभूत संरचनेला संसद धक्का लावू शकत नाही. मग आता मग हे काय झालं, इथून हे झालं की काय झालं, मूलभूत संरचनेचे तत्व. मग आता न्यायालयीन पुनर्विलोकन, कायद्याची घटनात्मकता तपासण्याचा अधिकार आहे, हा सुद्धा मूलभूत संरचनेचा भाग आहे. म्हणजे एखादा कायदा आहे तर त्याची घटना आहे किंवा घटनाबाह्य नाही आहे हे ठरवायचा न्यायालयाचा अधिकार जो आहे ना, तो मूलभूत तत्वामध्ये येतो. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन मध्ये येतो. म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन. मग ह्यात काय काय येतं बेसिकली हे समजून घ्यायचंय तुम्हाला. कळतं का, लक्षात येते. त्याच्यानंतर मग हे श्रेष्ठत्व कसं आहे. मग आता ब्रिटनमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की काय पार्लमेंटरी सुप्रिमसी दिसून येते, संसद सर्वोच्च मानले जाते. भारतामध्ये काय घटनात्मक श्रेष्ठत्व, कॉन्स्टिट्युशनल सुप्रिमसी आपल्याला दिसून येते. का दिसून येते असा क्वेश्चन जर आला, इन ब्रिटन आपण मराठीमध्ये डिस्कस करू. ब्रिटनमध्ये संसदेचं श्रेष्ठत्व दिसून येतं, तर दुसऱ्या बाजूला भारतामध्ये घटनात्मक श्रेष्ठत्व दिसून येतं. स्पष्ट करा किंवा चर्चा करा असा क्वेश्चन आला तर तुम्हाला तो व्यवस्थित लिहिता यायला पाहिजे, तसे प्रॉपर दाखले द्यायला पाहिजे.
का मग कॉन्स्टिट्युशनल सुप्रिमसी का मी आतापर्यंत बोललो त्याच्यातून तुम्ही 3-4 पॉईंट काढू शकता की का कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू जास्त सुप्रीम ठरतात आपले. लक्षात येते का? हे बघा बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राइन आणि या सगळ्या गोष्टी आहे ना, बरोबर आहे ना, कंट्रोलच आहे ना एक प्रकारे संसदेवर. ओके, महत्वाचे विषय काय काय हे हे खूप महत्वाचं आहे. प्रिॲम्बल मी तुम्हाला सांगतो, मला हे पहिल्यांदाच सांगायला पाहिजे होतं पण आता हे क्लिअर करतो की प्रिॲम्बल तुम्ही बाय हार्ट पाठ करा. बाय हार्ट प्रिॲम्बल पाठच करा, म्हणजे याचा अर्थ फक्त घोकंपट्टी नाही, पाठ म्हणजे रुजवा. मला पाठ करा शब्द मागे घेतो, रुजवा तुमच्या मनामध्ये. याच्यातून तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचा व्हॅल्यू समजून जाईल, कॉन्स्टिट्यूशनचा अर्थ लागेल, आपले संविधानिक मूल्ये तुमच्या डोक्यात येतील. लक्षात येते का? आणि आपल्याला कशा पद्धतीचा देश घडवायचा आहे ते तुम्हाला त्याच्यातून समजून जाईल. म्हणून तुम्ही सुरुवातीचं पहिलं काम करा की प्रिॲम्बल व्यवस्थित समजून घ्या. कळते का? घटनेचा सरनाम. आता याच्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी मतं मांडली. हा झाला प्रीचा पार्ट, मीन्सला तुम्हाला कुठेतरी लिहायला काम येईल. बट एक स्पर्धा परीक्षेचा ऍस्पिरंट म्हणूनच सोडत एक नागरिक म्हणून तुम्ही प्रिॲम्बल व्यवस्थित प्रिपेअर करा. प्रिॲम्बल बाय हार्ट. आता बघा संविधानाची प्रास्ताविका आपल्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीलाच असते, ठीक आहे, आणि अनेक म्हणजे ते आपण त्याचं वाचन का दिलेलं आहे की तुम्हाला ते समजून घेतलं पाहिजे. आणि शेवटचं वाक्य खूप याद्वारे काय हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत. व्यापकता समजून घ्या तुम्ही. कळते का? आणि काय आम्ही भारताचे लोक, ह्या गोष्टी समजून घ्या तुम्ही, याच्यात काय अर्थ दडलेले आहे. ठीक आहे, प्रिॲम्बल तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, त्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, त्याच्यातले कीवर्ड्स आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. संघराज्य पुढे, संघराज्य आणि त्याचे क्षेत्र हा एक महत्वाचा टॉपिक आहे. सिटिझनशिप करंट मध्ये सुद्धा हा टॉपिक नेहमी असतो, त्यामुळं हा टॉपिक व्यवस्थित समजून घ्या. काय कलम आहेत, कशा पद्धतीने, काय प्रोव्हिजन्स आहेत, सिटिझनशिप ऍक्टचे काय प्रोव्हिजन्स आहेत, लक्षात येते. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. आणीबाणीविषयक तरतुदी हा एक महत्वाचा पार्ट आहे. मग राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती आणि राजवट आणि आर्थिक आणीबाणी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. सेंटर स्टेट रिलेशन लक्षात येते का? फेडरलिझम मध्ये याला खूप महत्व आहे. मग कसल्या रिलेशन आहे? कायद्याच्या पातळीवर आहे, प्रशासनाच्या पातळीवर आहे आणि इकॉनॉमिक पातळीवर म्हणजे आर्थिक पातळीवर आहे. महत्वाच्या समित्या काय? याच्यामध्ये सरकारी आयोग महत्वाचे आहे, पुंची कमिशन महत्वाचे आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. फॅक्ट्स आहेत या, बट ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ते तुम्हाला अंडरस्टँड होत जातील. हे का आलेलं आहे कमिशन, त्याच्या काय रिकमेंडेशन राहिलेलं आहे. जसं की काय फंडामेंटल ड्युटीज आपण मागे डिस्कस केलं, स्वर्णसिंग समितीने सांगितलं, ठीक आहे. पण ते समिती इस्टॅब्लिश करण्याची पार्श्वभूमी काय होते ते समजून घ्या. तत्कालीन परिस्थिती काय होती समजून घ्या. समितीने रिकमेंडेशन काय दिलेले आहेत समजून घ्या. ऍक्सेप्ट कुठले झालेले आहेत समजून घ्या. रिजेक्ट कुठले झालेले आहेत समजून घ्या. ऍक्सेप्ट झाले त्याचा आत्ता रोल काय, रिजेक्ट झाले का रिजेक्ट झाले, लक्षात येते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. फक्त पाठ नका करू, त्याने 8 दिले 10 असं नका करू. काय रिजेक्ट झालेले कुठले आहेत ते केलं असतं तर काय झालं असतं किंवा ह्या गोष्टीवर हा विचार करा. ठीक आहे. परत हे सगळ्या घटनात्मक संस्था जसे की निवडणूक आयोग करंटमध्ये नेहमी न्यूजमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर युपीएससी, एमपीएससी किंवा जे काय स्टेट सर्व्हिस कमिशन, वित्त आयोग, केंद्र आणि राज्यामध्ये महसूल वाटपाची शिफारस आहे. महसूल कसा डिस्ट्रीब्युट केला जावा त्याच्यासाठी काय आपल्याकडे फायनान्स कमिशन आहे. मग कॅग आणि लेखापरीक्षक हे एक महत्वाचे आहे. मग आता वित्त आयोग समजून घेताना वित्त आयोगाचं महत्व ह्याच्यामुळं सुरुवातीला असलेलं नियोजन मंडळ किंवा नियोजन आयोग आणि आता नीती आयोग ह्याच्यामुळे थोडंसं झाकोळलं जात होतं का, ह्या सगळ्या गोष्टी विचार करायच्यात प्रॉपर. लक्षात येते का? ठीक आहे. राजकीय घडामोडी ह्याला करंट कॉन्टॅक्ट जसं की 356 कलमचा वापर, ह्या सगळ्या गोष्टी न्यूज मध्ये असतात. केंद्र राज्याचा संबंध वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला दिसून येतो की सध्या चालू असलेल्या केंद्र राज्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालाची नियुक्ती, ठीक आहे, केंद्र राज्य संबंध यावर जास्त प्रश्न येण्याची शक्यता. मी सांगितलं की राज्यपाल हा टॉपिक सातत्याने न्यूज मध्ये असतो आणि केंद्राचा आणि राज्याचा संघर्ष आपल्याला दिसून येतो, सातत्याने सुरू असतो. तर त्या पातळीवर हे समजून घ्या. महाराष्ट्राच्या संदर्भात राष्ट्रपती राजवटीचा इतिहास हा व्यवस्थित समजून घ्या. प्रस्तावनेतील क्रम समजून घ्या. प्रस्तावनेतील शब्दातील अचूक क्रम तुम्ही समजून घ्या. मी काय सांगितलं, घटनेचं प्रिॲम्बल तुम्ही व्यवस्थित बाय हार्ट करा. बाय हार्ट
लक्षात येते का? समजून घ्या त्या पद्धतीने. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे करायच्या. पॉलिटी इंटरेस्टिंग आहे, बट आपल्याला पॉलिटीचे फक्त मार्क्स मिळवणं हा टार्गेट नाही. एक भारताचा नागरिक म्हणून आपल्याला आपली घटना समजून घ्यायची, आपली राज्यव्यवस्था समजून घ्यायची आहे. या प्रकाराने तुम्हाला तयारी करावी लागेल. ठीक आहे, आय होप हे लेक्चर तुम्हाला नक्की आवडलं असेल. असंच सिलेबस डिकोडिंगची सिरीज चालू राहील. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेला पार्ट आपण बघू आणि त्याच्या आणखी 3 लागतील आय थिंक, बघू किती. बट मला व्यवस्थित घ्यायचं आहे सिलेबस डिकोडिंग. मी आता जेवढा टाइम ड्युरेशन सांगितलं ह्याच्यातही सांगितलं असतं हा पार्ट, बट तसं नाही आहे. तुम्हाला समजून सांगावं लागेल मला आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करा. आय होप नक्की तुम्ही इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे लेक्चर पोहोचवाल आणि अभ्यास सुरू ठेवा तुमचा. 2027च्या एस्पिरंट्स काउंट डाऊन स्टार्ट. एक मिनिट, माझं हे लिहिताना खूप गडबड होते. हा, स्टार्टेड सुरू झालेलं आहे. तुमची उलटी गिनती सुरू झालेलं आहे. तुम्हाला आता प्रिपरेशन स्टार्ट करावं लागेल. ठीक आहे, 1 वर्ष, आता 1 वर्ष आहे, 1 वर्ष असं नाही, खूप फास्ट जातो टाइम. त्यामुळे प्रिपरेशन स्टार्ट करा. ठीक आहे, अशाच सिरीजसाठी इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून तुम्ही इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत सुद्धा हे लेक्चर शेअर करा. धन्यवाद.